स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत ज्यांची डिग्री झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. आणि आनंदाची बातमी अशी की ज्या भारतातील EMRS शाळा आहेत म्हणजे एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल्स ज्या नवोदयच्या धर्तीवरती आहे, या शाळांचे वार्डनच्या ज्या जागा आहेत त्या जागा आलेल्या आहेत. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची ही आनंदाची बातमी आहे. सोबतच जे विद्यार्थी SSC चा अभ्यास करत आहेत, कारण ही परीक्षा सुद्धा SSC घेणार आहे, अशा सुद्धा विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे. कारण 635 या ठिकाणी जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि हे संधीचं सोनं करण्यासाठी ही आपल्यासाठी जागा आलेल्या आहेत. तसेच शिक्षकांच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. परंतु आपण या ठिकाणी वार्डनचा काय सिलेबस असणार आहे, नंतर ही परीक्षा कशी होणार आहे, कोणत्या पद्धतीने होणार आहे, एक्झाम फीज किती आहे, नंतर आपलं एज क्रायटेरिया काय आहे, तर सिलेबस काय आहे, ह्या सर्व बाबी या ठिकाणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती आपल्याला मिळणार आहे. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिली आहे, त्या लिंकला सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी अपडेट जे आहेत ते अपडेट आपल्या समोर मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू हॉस्टेल वार्डनच्या ज्या जागा आहेत त्या किती जागा आहेत आणि त्याचा सर्व उल्लेख काय आहे आणि त्यातून संपूर्ण माहिती काय असणार आहे. बघा, EMRS ची ज्या जागा आहे शिक्षक भरती, हे शिक्षक भरती नाही, आपला आहे वार्डन भरती. तर वार्डन भरतीच्या किती जागा आहेत? 2025च्या 635 जागा आहेत. त्या टोटल 7267 या पूर्ण टोटल जागा आहेत. त्यामध्ये नॉन टीचिंगच्या ज्या जागा आहेत त्या 635 आपण या ठिकाणी वार्डनच्या जागा पाहणार आहोत. वार्डन आहेत, वार्डन आपल्या सर्वांना माहिती आहे की जसे आदिवासी विभागाचे वार्डन आहेत, समाज कल्याण विभागाचे वार्डन्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जे वसतिगृह आहेत त्या ठिकाणी वार्डन्स असतात. इथे हे EMRS ची शाळा आहे, त्या ठिकाणी वार्डन म्हणून आपल्याला बघायचं आहे. वार्डन ही जी शाळा आहे ही 6वी ते 10वी आणि 11वी 12वी अशा करता विद्यार्थ्यांकरता ही संपूर्ण ट्राईब एरियामध्ये जे आहे संपूर्ण भारतामध्ये हे शाळा आहे, निवासी शाळा आहे. बघा, ही जे वार्डन जे आहे ते वार्डन साठी जी परीक्षा होणार आहे तर ही परीक्षा दोन पद्धतीत होणार आहे, म्हणजे टेअर 1 टेअर 2. जसं म्हणजे काय म्हणतात त्याला, पेपर 1 आणि पेपर 2. जसं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे. तर पूर्व परीक्षा जी असणार आहे ते पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग असणार आहे. फक्त तुम्हाला काय व्हायचं आहे, पास व्हायचं आहे. जसं आपली पूर्व परीक्षा असते, जशी आपली MPSC ची पूर्व परीक्षा असते तशा पद्धतीने हे क्वालिफाईंग व्हायचं आहे. आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा ऑफलाईन मोडवर असणार आहे, ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. महत्वाचा विषय, ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. नंतर ही क्वालिफाय असणार आहे. पेपर 1 असणार आहे म्हणजे पूर्व परीक्षा, आणि पेपर 2 असणार आहे हे मुख्य परीक्षा समजायची आपल्याला, मुख्य परीक्षा. बरोबर, OMR शीट यानुसार असणार आहे. बरोबर आहे. आणि पूर्व परीक्षेचा जो काही रिझल्ट असणार आहे तो 1:10 या प्रमाणात असणार आहे. रेशो जो असणार आहे तो 1:10, म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी या ठिकाणी काढणार, म्हणजे 6350 विद्यार्थी या ठिकाणी काढणार जाणार आहे 635 साठी. आणि त्यानंतर ते विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र होणार आहे, पेपर 2 ला पात्र होणार आहे. म्हणजे याचा सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस आपण पाहून घेऊ. सिलेबस महत्वाचा विषय आहे. अभ्यासक्रम काय आहे ते पाहू, कारण आपण SSC करणार आहात किंवा इतर स्पर्धा परीक्षा MPSC करणारे विद्यार्थी असतील किंवा शिक्षक भरती करणारे विद्यार्थी असेल, ज्यांची डिग्री झालेली आहे ते सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात आणि पासही होऊ शकतात आणि वार्डन म्हणून तुम्ही रुजू होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे SSC करणारा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो असातला भाग नाही. आपण इतर विद्यार्थी सुद्धा, बँकिंग करणारा विद्यार्थी सुद्धा, डिग्रीधारक विद्यार्थी या ठिकाणी भरू शकते, कारण सिलेबस हा त्यांचाच आहे. सिलेबस हा नॉर्मल विद्यार्थ्यांचा सिलेबस आहे, हे समजून घ्यायचं आहे. बघा, करंट अवेअरनेस म्हणजे GK आपल्या सर्वांना माहिती आहे, 10 मार्काचा GK असणार आहे. सर्वच विद्यार्थी अभ्यास करतात त्यामुळे अवघड काही जाणार नाही. नंतर रिझनिंग एबिलिटी, कोणतीही परीक्षा आपण देत असेल तर रिझनिंग बुद्धिमत्ता आपल्याला असणार आहेच, हे तुला समजून घ्यायचं आहे. तर याच्यावरती 15 प्रश्न असणार आहे रिझनिंग वरती. नंतर आपला नॉलेज ऑफ ICT म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज जे आहे 15 मार्काचं. प्रत्येक जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहे, मग MPSC असो की मग बँकिंग असो की SSC असो, त्या सर्व परीक्षेला कॉम्प्युटरचे प्रश्न असतातच, मग ते 15 मार्काचे प्रश्न असणार आहेत. नंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, मॅथ असतेच, गणित असतेच, हे आपल्याला माहित आहे. 30 मार्काचे या ठिकाणी मॅथ असणार आहे. नंतर आलो आपण 5वा विषय आहे लँग्वेज कॉम्पिटन्सी. लँग्वेज कॉम्पिटन्सी म्हणजे आपल्याला 30 मार्काचा असणार आहे. तर इंग्लिश, हिंदी ह्या लँग्वेज सोबतच जे रिजनल लँग्वेज आहे 20-25 जे काही रिजनल लँग्वेज संविधानामध्ये दिलेल्या आहेत त्या प्रादेशिक भाषेमध्ये तुम्हाला, प्रादेशिक भाषेमध्ये कोणतीही भाषा निवडून तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. कोणती भाषा देऊन तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे, ते सुद्धा प्रश्न असणार आहे तुम्हाला त्या रिजनल लँग्वेजचे.
तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरताय की कुठल्या फॉर्म भरताय, कसं भरताय, या सर्व विचार तुम्हीच सिलेक्ट करायचे. ही भाषा एक रिजनल लँग्वेज जी आपल्याला चांगली जमते तर मग आपण मराठी टाकणार आहोत. म्हणजे मराठीवरचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. अशा पद्धतीने हे 30 असे 10, 15 आणि 15 कम्प्युटरचे, नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे 30 आणि 30 आपले लँग्वेज कॉम्पिटन्सीचे, अशा पद्धतीने हे 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. आणि गुण असणार आहे प्रत्येक, म्हणजे वेळ असणार आहे आपला 2 तासाचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे. मग ही परीक्षा कशी पास होणार तुम्ही, तर जास्तीत जास्त गुण घेणारे जे विद्यार्थी एमपीसी सारखे कट ऑफ जो आपला लागतो तो कट ऑफ आपल्या कॅटेगरीच्या जागेनुसार, ओपन नुसार, या सर्व नुसार या ठिकाणी कट ऑफ लागेल. तर कोणत्यानुसार 1:10 म्हणजे या प्रमाणानुसार, या रेशोनुसार हा काय लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे पूर्व परीक्षेचा. त्यानंतर मुख्य परीक्षा आलं. मुख्य परीक्षेला विषय कोणते असतात, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय, तर लक्षात घ्यायचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे काही आणि काही आहे एमसीक्यू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रकारे. तर ऑब्जेक्टिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह 40 मार्काचे जे प्रश्न, टोटल प्रश्न असणार आहेत 55 मार्काचे, म्हणजे टोटल प्रश्न असणार आहेत 55, त्यात 40 एमसीक्यूज असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत आणि 40 त्याला गुण असणार आहे, म्हणजे प्रत्येकाला 1 गुण असणार आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह जे आहे ते 15 प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, एका याला 4 मार्क्स असणार आहे, म्हणजे 15 चोक 60 अशा पद्धतीने हे 40 आणि हे 60 असे 100 गुणांचा हा सुद्धा काय असणार आहे पेपर असणार आहे मुख्य परीक्षा. आणि आपला जो रिझल्ट लागणार आहे तर हा या पूर्व परीक्षेच्या याच्यावरती नाही, तर मुख्य परीक्षेच्या नुसार आपला काय लागणार आहे, मेरिट लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे, यात मुलाखत नाही, हे महत्वाचं आहे. मग डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला पेपर कोणतं विचारणार, प्रश्न कोणते विचारणार आहे, तर जे हॉस्टेल संदर्भात किंवा वार्डनच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला पूर्ण जी काही पीडीएफ 50 पानांची पीडीएफ आहे ती आपल्या ग्रुपला उपलब्ध आहे. त्यावरती तुम्हाला सर्व त्यात शिलाबद्ध दिलेला आहे. या डिस्क्रिप्टिव्ह मध्ये नेमकं विचारणार काय आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. या 4-4 मार्काचे हे पेपर असणार आहे, आपल्याला रायटिंग स्किल मध्ये लिहायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही मुख्य परीक्षा होणार आहे. ही पूर्व परीक्षा आणि ही मुख्य परीक्षा. आणि या मुख्य परीक्षेचा वेळ असणार आहे 3 तास, 3 आवर याचा वेळ असणार आहे. त्यानंतर आपण बघू दोन्ही झालं, पेपर 1 आणि पेपर 2, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेनुसार तुमचा कट ऑफ असणार आहे, आपल्याला समजून घ्यायचे. आता आपण पाहू एज क्रायटेरिया काय. एज क्रायटेरिया 35 वर्ष, 18 ते 35, 18 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहात. पण SC ST विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे 5 वर्ष काय रिलॅक्सेशन असते. नंतर महिलांना सुद्धा रिलॅक्सेशन 5 वर्ष, आणि यांना जे ओबीसी बांधव आहेत आणि ओपन जे आहेत ते सर्वांना 3 इयर त्या ठिकाणी काय आहेत आपल्याला रिलॅक्सेशन असणार आहे. नंतर महत्वाचा विषय आहे फीज यात यांनी अप्लिकेशन फीज ठेवलेली नाही आहे, म्हणजे SC ST विद्यार्थ्यांना अप्लिकेशन फीज नाही, पण यांना प्रोसेस जी होणार आहे परीक्षेची प्रोसेस, या प्रोसेससाठी यांनी फीज ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीनं SC ST आणि फिमेल जे आहेत त्यांना 500 रुपये प्रोसेस फी ठेवलेली आहे. SC ST आणि यांना 500 रुपये प्रोसेस फी, आणि जनरल आणि ओबीसी जे आहेत त्यांना 1000 रुपये काय आहेत अप्लिकेशन फीज आहे, आणि प्रोसेसन फीज जी प्रोसेस आहे त्याची फीज जी आहे ती 500 रुपये. अशा पद्धतीने 1500 रुपये जनरल आणि ओबीसी ना वार्डनची फीज सांगतोय तुम्हाला, कारण नॉन टीचिंग मध्ये येत आहे. टीचिंग वाले जी फीज आहे ती 2000 पेक्षा जास्त आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. नंतर महत्वाचा विषय की ही परीक्षा कोण देऊ शकतं, पात्रता काय, परीक्षा कोण देऊ शकतं, तर पात्रता आहे डिग्री एनी ग्रॅज्युएशन, कोणत्याही युनिव्हर्सिटी, भारतातल्या युनिव्हर्सिटी मधून तुम्हाला तुमची जर डिग्री झालेली असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. वार्डनचा क्रायटेरिया आहे, वार्डनची पात्रता आहे की तुम्ही कोण देऊ शकतं, तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय असा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतोय. अशा पद्धतीनं या वार्डनच्या 635 जागा आहे, 6350 विद्यार्थी या ठिकाणी काढले जाणार आहे, कारण एकाच 10 विद्यार्थी असणार आहे. तर आपण 6350 विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच येऊ याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आहे, आपल्याला अभ्यास करणे आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण दर वेळेला नवीन जे स्पर्धा परीक्षा आपले विद्यार्थी करत आहेत यांच्यासाठी जुने जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठी संधी आहे. कारण आपलं मॅथ रिजनिंग चांगलं आहे, आपलं कम्प्युटर चांगलं आहे, आपलं क्वांटिटी ऍप्टिट्यूड चांगला आहे, आणि त्यातही आपला रिजनल लँग्वेजचाही नॉलेज चांगला आहे. त्यामुळे एमपीएससी करणारा प्रत्येक विद्यार्थी, तसेच शिक्षक भरतीचा अभ्यास करणारा, टेटचा अभ्यास करणारा, कोणताही अभ्यास करणारा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकते. आणि या 635 जागांमध्ये वार्डन मात्र होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि लोकेशन सुद्धा चांगलं असते, मेट्रो सिटीत लोकेशन नाही तर एखाद्या ठिकाणी नवोदयच्या ज्या शाळा असतात त्या ठिकाणी तुम्हाला वार्डन म्हणून स्वतःचं क्वार्टर असतं,
पगार सुद्धा चांगला आहे आणि केंद्र सरकारचा आपण सरकारी नोकर म्हणून या ठिकाणी रुजवणार आहात, काम करणार आहात. यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा सिलेबस आणि हा अभ्यासक्रम होता. ही जी माहिती आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची जी लिंक दिलेली आहे त्यावरती जॉईन व्हा. याचा सिलेबस काय आहे, आतमधला जो सिलेबस आहे डिस्क्रिप्शनचा याचे पॉईंट सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघा. धन्यवाद.